शरद मोहोळ हत्या प्रकरण आता नवीन अपडेट समोर येते। हत्या प्रकरणी गोपनीय अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय। गणेश मारणे आणि विठ्ठल शिलार यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे। शरद मोहोळच्या पत्नीचा न्यायालयामध्ये जबाब देण्यात आलाय। आपल्याला आरोपी मारणे आणि शिलार यांच्यापासून जीवाला धोका आहे। मोहोळची पत्नी आणि तक्रारदार यांचा पुरवणी जबाब गुन्ह्यासंबंधीतील गोपनीय अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय। गणेश मारणेला आता 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या प्रकरणी आता मोहोळ यांची पत्नी आणि तक्रारदार यांच्याकडून जबाब देण्यात आलेला आहे। गणेश मारणेपासून जीवाला धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अजिंक्य, काय अधिकची माहिती? विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यापासून जीवाला धोका आहे असं शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धुमाळ यांनी पुरवणी जबाबात सांगितलेले आहे। पुणे पोलिसांनी जे आहे तो यातील एक मुख्य सूत्रधार असलेला गणेश मारणे याला संगमनेर येथील नाशिक रोड येथून अटक केलेली आहे आणि त्याला न्यायालयात देखील हजर केलेला आहे। न्यायालयाने त्याला 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। परंतु या सर्वातच आता विठ्ठल शरद मोहोळची पत्नी जी आहे तिने सांगितलेलं आहे की यातील जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांच्याकडून तिच्या जीवाला धोका आहे असं अजिंक्य, आता पोलीस त्यांना सुरक्षा पुरवणार आहेत का? कालच ही सर्व घटना उघडकीस आलेली आहे। अजून तरी त्याबाबत स्पष्टता आलेली नाही। परंतु या शरद मोहोळ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर जे आहे ती मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। अजिंक्य, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।